आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. प्रजासत्ताक दिनी केलेल्या भाषणात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याचा आरोप होत मंत्री गिरीश महाजन वादात सापडले आहेत. या प्रकरणी वनसंरक्षक माधुरी जाधव यांनी तीव्र आक्षेप नोंदवत महाजन यांना जाब विचारला असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे वाद अधिक तापण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची चूक पत्रात घ्यावी. आता राहू दे, जसे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसील, मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय. इथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल. एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे. केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होत नाही. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.